चायना माल म्हणजे काय हा प्रश्न आज कोणाला पडत असेल तर त्यानं दशकभरापूर्वीच्या भारतीय बाजारपेठांचा फेरफटका मारलेला नसावा. चला तो चांद तक नाही तो शाम तक. आपल्याकडे एक म्हण आहे, गाजराची पुंगी वाजली तर ठीक, नाही तर करकरा खाऊन टाकायची. तसंच चायनीज मालाचं होतं. अस्सल मालाची स्वस्त नक्कल, कॉपी, डुप्लिकेट, काय म्हणायचं ते म्हणा. स्वस्त असल्यानं या मालाला उठाव होता, पण हा माल टिकाव धरत नव्हता. म्हणजे दुकानात पेटणारा चायनीज दिवा घरी नेईपर्यंत नीट वाटतो, पण घरच्या प्लगमध्ये घातला की बंद पडतो. चायना माल म्हणजे नो गॅरंटी नो वॉरंटी. तुम्ही विचार करत असाल आज इंडो चायना इकॉनॉमिक्सवर बोलणार की काय. नाही, अगदीच इकॉनॉमिक्सवर नाही, पण महाराष्ट्रातल्या चायनीज मालांवर तर बोललंच पाहिजे, राजकीय चायनीज मालांवर. तेव्हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि कुठेही जाऊ नका. मी पुन्हा येतोय. मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9. मित्रांनो, जेव्हा आपण असली नकली यांची तुलना करत असतो तेव्हा नकली मालाबद्दल शक्यतो चायना माल किंवा चायनीज माल हा शब्द वापरला जातो. निव्वळ किंमत कमी म्हणून उचलल्या जाणाऱ्या चिनी मालाचा दर्जा भारतीयांनी पुरेपूर जोखल्यानंतर अलीकडे चिनी माल भारतीय बाजारपेठांमधून हद्दपार केला जाऊ लागले. पण त्याला एकीकडे देशप्रेमाची जोड होती हे विसरता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चायनीज मालावर बहिष्कार टाका असं स्पष्ट सांगितलं नाही, पण दुसऱ्या बाजूला स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देत मेक इन इंडिया, मेड इन इंडिया हे कार्यक्रम राबवले आणि चायना मालाच्या भारतीय बाजारपेठांवरच्या आक्रमणाला आळा बसला. मागच्या वर्ष 6 महिन्यात चायनीज माल हा शब्दही लोक विसरले होते, पण काल अचानक या शब्दाची आठवण आपल्या विश्वप्रवक्त्यांना झाली आणि पुन्हा एकदा चायनीज मालावर चर्चा झुडू लागली. दसरा मेळावा दोन वगैरे काही नाही. दसरा मेळावा एकच आहे. काही चायनीज भेळच्या गाड्या इकडे तिकडे लोक लावत असतात, तिला खरं चायनीज नसतं बरं का. डुप्लिकेट माल खूप असतो बाजारात. दसरा मेळावा हा परंपरेनं शिवतीर्थावर होतो आहे, शिवसेनेचा. चायनीज भेळच्या गाड्या रस्ते लागतात, पण ते काय ऑथेंटिक चायनीज नसतं. चायनावरून दिवाळीसाठी बरंच काय काय येत असतं. त्यात पणत्या, दिवे, अगदी फटाके सुद्धा असतात. पण त्या फटाक्यांचा आवाज किती हे आपल्याला माहीत आहे. असं म्हणत राऊतांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. आता संजय राऊत जे म्हणतायत त्यात तथ्य आहे हे आपण तपासलं पाहिजे. हे आपण तपासलं पाहिजे. जोवर माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि ते जेव्हा शिवतीर्थावरून दसरा मेळावा घ्यायचे, शिवसैनिकांना संबोधित करायचे, त्यावेळी असली सुतळी बॉम्बचा दणदणाट व्हायचा, टाळ्यांची लवंगी माळ तडतडायची. पण बाळासाहेबांच्या आजारपणानंतर जे सेनेचे दसऱ्याचे मेळावे झाले ते गाजले किंवा गाजवले असं आपण म्हणूच शकत नाही. कोणी गाजवले असंही म्हणू शकत नाही, कारण सभेत बोलायला असणारे नेते हे काही बाळासाहेबांच्या अमोघ वाणीच्या जवळपासही जाणारे नव्हते. रामदास कदम बोलायचे, संजय राऊत बोलायचे, सुभाष देसाई बोलायचे, त्यानंतर उद्धवजी किंबहुनाचा डोस पाजायला यायचे कमरेवर हात ठेवून. अस्सल आणि नक्कल याची तुलना तर इथे व्हायला हवी. खरं तर बाळासाहेब खर्जातल्या आवाजात समोरच्या विशाल जनसमुदायाला हाक द्यायचे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, तर उद्धवजी मैदान भरण्यासाठी विखुरलेल्या किंवा विखरून बसवलेल्या 500+ बिर्याणीवाल्या गर्दीला संबोधतात. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. खर्च कशाला म्हणतात हे कोणीतरी म्हणे त्यांना ते मुख्यमंत्री असताना हळूच कानात सांगितले. तेव्हापासून ते खर्चात बोलण्याची किंवा खर्च लावण्याची पराकाष्ठा करत असतात. पण अस्सल ते अस्सल, नकलचींचा प्रभाव तितका पडत नाही. या आवाजी तुलनेत हा एक आवाजही ऐकून बघा कसं वाटतंय. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. संजय राऊत हे तसे दर्दी आहेत बरं. त्यांना अस्सल आणि नक्कल यातला फरकही कळतो. दर्दी म्हणालो तेव्हा तुमच्या मनात रशिया वगैरे आलेलं नसणार याची मला खात्री आहे, कारण विषय चायनाच्या मालाचा सुरू आहे, रशियन नाही. राऊतांचं होतं काय तर त्यांना कळतंय पण वळत नाही. एका बाजूला ज्याचं खावं मीठ त्याची वाजवावी नीट टाळी. टाळी हो.
त्याची टाळी नीट वाजवायची असते हे त्यांना कळतं. म्हणूनच सर ते काल दसरा मेळाव्याची तुलना करताना आझाद मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्याला चायना माल म्हणून हिणवत होते. राऊतांवर सविस्तर बोलण्याआधी थोडा इतिहास समजून घेऊया. महाराष्ट्रात वाढलेल्या शिवसेनेकडे मराठी माणूस हा सतत आशेने बघत आलेला आहे. पण सेनेच्या लबाड नेतृत्वानं सामान्य सैनिकाला कोंबड्यांसारखं झुंजवत ठेवून त्या झुंजीवर लावलेलं इनाम मात्र आपल्या बंगल्यांच्या तळघरात जमा केलं. मराठी करणारे हेच नेते अचानक हिंदुत्वाचं चलनी नाणं हाती लागल्यावर राष्ट्रव्यापी विचार करू लागले. खरं तर सेनेच्या अधःपतनाची हीच सुरुवात होती. मराठीच्या मुद्द्यावर जन्म घेतलेल्या एका कट्टर प्रादेशिक पक्षानं स्वार्थासाठी दुसऱ्याच विचारधारेला जवळ करणं हे 80च्या दशकात पहिल्यांदा सेनेसोबत घडलं आणि त्यानंतर 25 वर्ष भाजपासोबत हिंदुत्ववादी टिळा लावून भगवा संसार मांडला. तो मोडला 2019ला. चक्क काँग्रेसी 3 रंगात स्वतःला बुचकळून काढलं. हिंदुत्व म्हणजे काय, कोणतं आणि कोणाचं हिंदुत्व हे अस्सल आणि कोणाचं नक्कल हे सांगत उद्धवजी मागची 2.5 वर्ष आपली हास्य जत्रेची स्किट ऐकवत आहेत. अस्सल जे असतं ना त्याचा स्वतःचा एक कायमस्वरूपी रंग असतो. तो असे रंग बदलत फिरत नाही. याउलट शिंदेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या एका धोरणी नेत्यानं त्यांच्या मूळच्या भगव्या रंगाची आठवण करून दिली मध्यंतरी आणि ते परत आपल्या अस्सल रंगाकडे परतले ना. आज त्यांच्या हातातला भगवा हा तोच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा आहे. इकडे तिकडे तोंड मारून आलेल्या दांभिक निधर्मीवादाच्या नावाखाली हिरव्या बाणगुळांच्या लांगुल चालनानं बरबटलेल्या काका, दादा, पप्पू आणि पप्पू की इटालियन मम्मी अँटोनियो मायनोला कोरणीसात करणाऱ्यांचा हा भगवा असू शकत नाही. अस्सल की नक्कल हा वाद इथेच संपतो जिथे बाळासाहेब म्हणून गेले होते. उद्या जर काँग्रेससोबत जायची वेळ आली तर मी माझं शिवसेना नावाचं दुकानच बंद करून टाकेन. बाळासाहेबांना तो अधिकार होता. त्यांनी उघडलेलं, त्यांनी त्यांच्या जीवावर मोठं केलेलं, भरभराटीला आणलेलं दुकान बंद करायचं की सुरू ठेवायचं तो त्यांचा अधिकार होता. पण त्यांच्या आडनावाचा, त्यांच्या रक्ताचा वारसा असलेल्यांनी मात्र हे दुकान राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दावणीला बांधलं. सोनिया पुढे झुकतात ते कोण सांगू का? जाऊ द्या, तो आता शब्दही या मंडळींसाठी खुजा वाटतो. पण यांचा तोरा मात्र पतिव्रतेचा असतो, पतिव्रतेपेक्षाही मोठा असतो. बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्यासारख्या लाखो मराठी माणसांसाठी देवतुल्य, ईश्वरतुल्य आहे. पण त्या दैवतावर अश्लाघ्य भाषेत टीका करणारी तोंडाळ वाचाळ बाई यांना चालते. यांच्या कंपूची ती नेता बनते तेव्हाच यांची कुवत, ऐपत आणि असलियत समोर येते. संजय राऊतांची गुणग्राहकता इथं माती खाते. त्यांना त्यांच्यासोबतचे चायनीज आयटम दिसत नाहीत. ते अस्सल बावण कशी सोन्याला चायनीज माल म्हणून मोकळे होतात. मला वाटतं घोडा मैदान फारसं लांब नाही आहे. एकतर शिवतीर्थ आहेच, पण आझाद मैदानावरच्या अस्सल सोन्याची झळाळी पाहायची आहे. कोण अस्सल आणि कोण चायनीज माल हे उद्या स्पष्ट होईलच. त्यानंतरच आपण ठरवूया राऊत खरंच दर्दी गुणग्राहक आहेत की बोलबच्चन बाटली का बुच्चन. कळेलच उद्या. मित्रो, तो तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.